मुंबई महापौर पदाची निवड लांबणीवर फेब्रुवारी महिन्यातच निर्णय होण्याची शक्यता। भाजप सेनेची गटनोंदणी झाला नसल्याने होणार विलंब। किशोरी पेडणेकरांच्या गटनेते पदावरून ठाकरे गटामध्ये नाराजी। ज्येष्ठांना डावलून पेडणेकरांना आज पद दिल्याने नाराजी नाट्य सुरू। बाळासाहेब ठाकरेंमुळेच मुंबई मराठी माणसांची, भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटलांचं वक्तव्य। अकोल्याच्या राजकारणामध्ये मोठा ट्विस्ट। महापालिकेमध्ये बसवणार आता भाजपचा महापौर। भाजपला दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना आणि एका अपक्षाचा पाठिंबा। गटनेता पदावरून चंद्रपुरात काँग्रेसमध्ये उभी फूट। वडेट्टीवार धानोरकर मतभेद कायम। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या बैठकीनंतरही तोडगा नाहीच। सिंधुदुर्गात भाजपची मतदानापूर्वीच विजयाची घोडदौड। जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये 2 जण बिनविरोध। अहिल्यानगरमध्ये महापौर आणि उपमहापौर निवडीला वेग। विभागीय आयुक्तांकडे महापौर आणि उपमहापौर निवडीचा प्रस्ताव। 30 किंवा 31 जानेवारीला निवड होण्याची सुद्धा शक्यता। भाजपसोबत जायचं की नाही जयंत पाटील ठरवतील। शरद पवार गटाच्या नगरसेवकांनी केलं स्पष्ट। डोंबिवली स्टेशन बाहेरील फेरीवाला विषय पुन्हा एकदा चर्चेत। मराठी माणसाला व्यवसाय करण्यापासून मज्जाव। व्यवसाय करणाऱ्या मराठी तरुणीच्या आम्ही पाठीशी, मनसेची भूमिका। भिवंडीमध्ये अंधश्रद्धेचा कळस। पत्नीच्याच घराबाहेर पतीनं केला जादूटोणा। पतीसह सासरच्या 6 जणांविरोधात गुन्हा दाखल। वादग्रस्त अभिनेता कमाल खान ओशिवारा पोलिसांच्या ताब्यात। निवासी इमारतीवरील गोळीबार प्रकरणी कारवाई। नाशिकमधील अपहरण आणि 400 कोटींच्या नोटांचं प्रकरण। कंटेनर लुटल्याप्रकरणी आता एसआयटी चौकशी सुद्धा होणार। वायू प्रदूषणावरून मुंबई हायकोर्टाचा संताप। मुंबई नवी मुंबई आयुक्तांचं वेतन रोखण्याचा न्यायालयाचा थेट इशारा। लाडकी बहीण योजनेसाठी 181 क्रमांकाची हेल्पलाईन। ई केवायसी पूर्ण करून सुद्धा लाभ न मिळालेल्या महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी होणार मदत। अदानींवर चौकशीचा सावट। अमेरिकेतील लाचखोरी प्रकरणी एसी कडून समन्स बजावण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी। अमेरिकेच्या 14 राज्यांमध्ये आणीबाणी। हवामान विभागाकडून तीव्र हिमवादळाचा अंदाज व्यक्त। जम्मू काश्मीरवर बर्फाची चादर। जनजीवनावरती परिणाम, तर हिमाचलमध्ये पर्यटकांनी लुटला बर्फाचा आनंद। नांदेडमध्ये हिंद की चादर कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात। गुरुद्वाराची साकारली भव्य प्रतिकृती। गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या स्मृतिदिनानिमित्त समारोप। दुसऱ्या T20 सामन्यांमध्ये भारताची दमदार कामगिरी। भारतानं न्यूझीलंडला 7 विकेट्सनं नमवलं। सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनची तुफान फटकेबाजी।